नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026 ची री एक्झाम 21 जून 2026 रोजी होणार आहे। त्या संदर्भात नियमामध्ये काही बदल करण्याचा विचार केंद्रीय पातळीवरती केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान यांच्या आयोजित पत्रकार परिषदेनुसार आपल्या सर्वांमध्ये काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बऱ्याच वेळा परीक्षा 21 जून 2026 रोजी होईल। त्याच्यासाठी अगोदर 7 दिवस म्हणजे 14 जून रोजी आपल्याला ऍडमिट कार्ड वितरित केले जाणार आहे। ऍडमिट कार्ड सर्वांना नवीन येणार आहे। तुमचा ऍप्लिकेशन नंबर सेम राहील, रोल नंबर सेम राहील, तुमचं नाव, फोटो वगैरे सर्व गोष्टी सेम राहील। ऍडमिट कार्ड पुन्हा बनवावं लागेल। ऍडमिट कार्डच्या वेळेस तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो, तुमचा सही आणि तुमच्या डाव्या हाताचा अंगठा या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार। त्यावेळेस मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगेन, परंतु आणखी काही गोष्टी विचाराधीन आहेत। त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कदाचित परीक्षा केंद्र जे तुम्हाला गेल्या वेळेस मिळालेलं होतं ते परीक्षा केंद्र सुद्धा बदलण्याच्या विचारात आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की बऱ्याच वेळा जे काही OMR सीट असेल त्याच्यावरती तुमचा रोल नंबर असेल, ऍप्लिकेशन नंबर, तुमच्या सर्व गोष्टी बबलिंग करण्यासाठी, त्याचबरोबर जे काही इन्व्हिजिलेटरच्या समोरची सही यासाठी यावर्षी म्हणजेच नीट यूजी 2026 मध्ये दरम्यान 3 तासाचा वेळ वाढवून आणखी 10 ते 15 मिनिटं देण्याचा सरकार विचार करत आहे। म्हणजेच बऱ्याच वेळा यामध्ये एखादी गोष्ट अशी आहे की एखाद्या वेळेस तुम्हाला वेळ कमी पडू शकतो, म्हणून तुम्हाला यावर्षी पासून म्हणजे यावर्षीच 2026 ची रीनेटची परीक्षा दिली जाणार। त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं वाढवून मिळण्याची शक्यता आहे। री एक्झाम ऑफ नीट 2026 या परीक्षेसाठीचे नियमामध्ये काही गोष्टी बदल होऊ शकतात। त्यामध्ये मेजॉरिटी जो प्रकार आहे तो म्हणजे जे काही तुम्हाला एक्झाम सिटी सेंटर आहे ते बदलू शकतं, म्हणजे एक्झाम सिटी पण बदलू शकतं आणि तुम्हाला बदलता येऊ शकतंय। म्हणजे समजा कदाचित मी पहिलं सेंटर सोलापूर घेतलेलं असेल तर परत आपल्याला म्हणजे दुसरं सेंटर पाहिजे असेल तर ते सुद्धा करता येऊ शकणार आहे, पण त्याच्यासाठीची प्रोसेस आणखी आपल्या समोर आलेली नाही। दुसरी गोष्ट, एक्झामसाठी जो 3 तासाचा वेळ आहे तो 3.25 तासापर्यंत जाण्याची शक्यता आहे। दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला 14 जून पासून सुरू होणार आहे। परत ऍडमिट कार्ड आपल्याला बनवावं लागणार आहे। त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान साहेबांच्या जे काही पत्रकार परिषद आहे त्यांच्यामधून एक पुढा मुद्दा येतोय की नीट यूजी 2027 पासून पुढे CBT बेस म्हणजे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, CBT बेस म्हणजे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होण्याची शक्यता होऊ शकते। या संदर्भात देखील चर्चा करण्यात आलेली आहे। एकंदरीत री एक्झाम नीट 2026 साठी जे काही लेटेस्ट अपडेट सांगण्याचा मी या माध्यमातून जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।